36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावतीमध्ये अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालयावर आदिवासी विद्यार्थ्यांनी ताटवाट्या हातात घेत भीक मागो आंदोलन करत भव्य मोर्चा काढलाय. यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करत त्यांचा निषेध केला. आदिवासींची 12,500 पदाची विशेष पदभरती आणि इतर पदभरत्या तात्काळ करण्यात याव्यात. बंजारा समाजासाठी ST आरक्षण अभ्यासगट समिती GR रद्द करण्यात यावा. पंडित दीनदयाल योजनेची 40,000 मर्यादा रद्द करून सरसकट सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासह विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या राज्य सरकारने निकाली काढाव्या यासाठी विद्यार्थ्यांनी आक्रोश व्यक्त केला. यावेळी आदिवासी अप्पर कार्यालयावर विद्यार्थ्यांचा मोर्चा अडवण्यात आला. त्यानंतर कार्यालयासमोरच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. अर्जुनी उनाते आदिवासी विकास कृषी समिती अध्यक्ष कमल नारायण उईके, विद्यार्थी आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आदिवासी विकास विभागाच्या विरोधात तसेच आदिवासी विकास मंत्र्यांच्या विरोधात भीक मागो आंदोलन आणि थाळी आंदोलन आम्ही आज केलेलं आहे. थाळी आंदोलन आणि भीक आंदोलन करण्याचं एकच कारण, गेल्या वर्षभरामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आर्थिक वर्ष संपलेलं आहे. 40,000 महाराष्ट्रातल्या 40,000 विद्यार्थ्यांना अजून पत्र अप्रूव्ह मिळालं नाही. एकीकडे आदिवासी विकास विभागाचा पैसा मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही 21,000 कोटी तुम्हाला आदिवासी विकास विभागाला दिले, परंतु 5,505 कोटी रुपये या आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहे. एवढी कमकुवत आणि आदिवासी विद्यार्थ्यांना ते करत आहे. आदिवासी समाजासोबत जे एलर्जी त्यांना लागलेली आहे किंवा आदिवासी समाजाला ते त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही थाळी बजाव आंदोलन केलेलं आहे. दुसरीकडे बंजारा समिती स्थापन केली सरकारने आणि त्या समितीला अभ्यास करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचा पैसा देण्यात आला, देऊन राहिले. म्हणजे आमचा आदिवासी विकास विभागाचा पैसा आमच्या विद्यार्थ्यांच्या कामासाठी नाही, DBTच्या कामासाठी नाही. मग आम्ही विद्यार्थ्यांना करायचं काय? त्याच्यामुळे आज आम्ही राणी दुर्गावती चौकापासून तर आदिवासी अप्पर आयुक्तापर्यंत आज आम्ही थाळी बजाव आंदोलन, ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये हे जरी आमचं शांत आणि थोड्या पद्धतीचं आंदोलन जरी असलं, पण येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही मंत्रालय गाठेल. आदिवासी विकास मंत्र्याच्या यवतमाळ घरी सुद्धा आम्ही गाठण्याच्या तयारीमध्ये आहे. कारण की आमच्या विद्यार्थ्याचं पुरं त्याचं शिक्षण प्रणाली खतम होत आहे. आमचे काही विद्यार्थी शिक्षण पैसे नसल्यामुळे घर सोडून, शहर सोडून, कॉलेज सोडून आज गावी परत आहे. मोलमजुरी करून राहिला, घरकाम करून राहिला, रोडचं काम करून राहिला. या सरकारला थोडी दया शांती येत नाही किंवा थोडीशी कीव आहे आमच्या आदिवासी समाजाची येत नाही. त्यामुळे आज या ढोल बजाव आंदोलन, थाळी बजाव आंदोलनातून एवढंच सांगायची आमची विनंती आहे का आमच्या आदिवासी विद्यार्थ्यावर तुम्ही अत्याचार करू नका, समाजावर अत्याचार करू नका. कारण की आमचा भोळाबाळा समाज आहे आणि या भोळ्याबाळ्या समाजावर तुम्ही अत्याचार केला तर उद्या कदाचित आदिवासीच्या घराघरातून बिरसाची क्रांती भेटेल, उलगुलान भेटेल आणि ते उलगुलान तुम्ही सहन करू शकणार नाही, तुम्ही थांबवू शकणार नाही. एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आणि आदिवासी विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा, समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तो घराघरात बिरसा मुंडा तयार होईल, घराघरात तंट्या मामा तयार होईल, घराघरात वेगळा गोरखू तयार होईल आणि उद्या हे सरकार ते झेलू शकणार नाही. एवढंच मी सांगू इच्छितो. समाजातील तरुण नेते जेव्हा आश्रमशाळेतील भोंगळ कारभार बाहेर काढण्यासाठी जातात, त्यावेळेला तिथले मगरूर प्रशासक जे आहेत आश्रमशाळेतले, ते त्यांच्यावरती खोटे केसेस दाखल करून त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो. हे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे जर आदिवासी समाजातल्या संघटनांच्या जर नव्या नेतृत्वाने जर आवाज उचलला म्हणजे उचलूच नाही अशी तुमची भावना असेल, मग त्या मुलांना मिळणाऱ्या ज्या गैरसुविधा, म्हणजे जे सुविधा ते खाऊन घेत असतील, भ्रष्टाचार करत असतील, याच्यावर हा प्रश्न कोणी उचलायचा? त्या ठिकाणी जाऊन फक्त जे काही भोंगळ कारभार झाला त्याचा व्हिडिओ काढला म्हणून यांच्यावर खोटे आरोप आमच्या नेतृत्वावर करत असतील तर हे आम्ही कदापि खपून घेतले जाणार नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं जर चुकीचं पाऊल कोणी उचलत असेल तर या विरोधात तीव्र प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल. ह्या ज्या काही मागण्या या ठिकाणी कृती समितीतर्फे करण्यात आलेल्या आहे, ह्या लवकरात लवकर शासनाने मान्य कराव्यात अशी मनापासून विनंती आहे. प्राध्यापक कमल नारायण उईके, न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.